गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुशरणम. कुलदेवता माहीत नसल्याला काय करावं याच्या बाबतीत आज थोडंसं आपण विचार करूया. घरामध्ये सुख नसणं, घरातील वातावरण मरगळलेलं असणं, घरात पैसा न टिकणं, पैसा पळवाटेने निघून जाणं, घराचा करता धरता पुरुष किंवा स्त्री आजारी राहणं, घरातील व्यक्ती आजारी असल्यास डॉक्टरकडे गेले असतात आजाराचं निदान न कळणं, सगळे रिपोर्ट नॉर्मल येणं आणि उपचारासाठीचा पैसा फुकट जाणं, मुलाचे आईबापांचं न पटणं, हातापायी होत राहणं, मुलगा सुशिक्षित असला तरी बेरोजगार राहणं, घरातल्या मुलीचं लग्न न होणं, आजाराच्या दबावात असणं, घरात भांडणे राहणं, मुलींचे लग्न न जमणं, जमल्यास मूळबाळ न होणं, बाळाचा 1-2 महिन्यामध्येच मृत्यू होणं, ही सर्व लक्षणे घराला कुलदैवतेचा दैविक सुरक्षा चक्र नसल्यास घडतात. या समस्यामुळे अनेक लोक भरडली गेलेली आहेत. म्हणून कुठंतरी थांबावं यासाठी ज्ञानी माणसाकडे, जाणकार माणसाकडे जाऊन कुलदेवतेचा शोध घेताना अनेक भक्त दिसतात. कुलदेवता ही कुलाचा उद्धार करणारी आहे. कुलाचा, वंशाची वृद्धी करणं, सर्वांचे संरक्षण करण्याचं दायित्व कुलदेवतेकडे असतं. कुलदेव हे वडिलांसमान असतात. त्यांच्या कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी असते. कुलदेवी ही आई समान आहे. ज्यांना फक्त कुलदेवी माहीत असेल तर त्यांनी कुलदेवीलाच कुलदैवत मानावं व तिची पूजा अर्चा करावी. पण ज्यांना कुलदैवत माहीत नसेल तर काय करावं हा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. तर आता कुलदेवतेचा आपण शोध घेऊया. कसा करावा? सर्वप्रथम आपले वडील, वडिलांचे सख्खे, चुलते किंवा त्यांची मुलं, आजोबांच्या भावाची मुलं जर हयात असतील किंवा त्यांची मुलं त्यालाच भावकी असे म्हणतात, या भावकीतल्या लोकांकडून कुलदेवताची माहिती मिळते. जर तुम्हाला तुमचे मूळ आडनाव माहीत असेल तर तुमचे आजोबा, पणजोबा ज्या गावात पूर्वी वास्तव्याला होते तेथे जाऊन चौकशी केली असता तुम्हाला कुलदेवतेचा शोध लागतो. आपले आडनाव हे आपले कुल असतं. म्हणून आपल्या आडनावाचं आणि आपल्या जातीचं सामान आडनावांचं अनेक कुळ वेगवेगळ्या जाती असतात. म्हणून फक्त स्वजातीचे कुळ लोकांना विचारून कुलदेवतेचा शोध घेता येतो. ज्या समाजाने आपल्या कुळातील सर्व माहिती जतन करून ठेवलेली आहे, उदाहरणार्थ राजपूत, राठोड, चव्हाण वंश, मराठा समाज, अशा समाजातील कुळाची कुलदेवता शोधणे सोपं जातं. परंतु ज्या कुलाची माहिती जतन केलेली नाही त्यांनी कुलदेवतेचे पुस्तक किंवा इतर जी माहिती उपलब्ध असेल त्यावरून आडनाव शोधून आपली कुलदेवता शोधण्याचा प्रयत्न करावा. ज्या गावात आपल्या कुळातील लोक मोठ्या संख्येने राहतात अशा गावाचा शोध घ्यावा. तेथे जाऊन चौकशी करावी. जेथे कुळ आणि कुळातील व्यक्ती मोठ्या संख्येने राहतात तेथे कुळाचा आणि कुलदेवतेचं मंदिर सुद्धा असतं. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जे पारायण करावं, पारायण करण्याआधी संकल्प करावा. संकल्प करताना देवीला हात जोडून सांगावं की हे जगज्जननी, मी कुलदेवीचा शोध घेत आहे, मला मार्गदर्शन करावं. मग दुर्गा सप्तशतीचं पारायण करावं. पारायणाच्या शेवटच्या दिवशी 9 कुमारी कन्यांना भोजन घालावं. त्यांची ओटी भरावी. जवळच्या एका सुवासिनीची ओटी भरावी. असे केलेल्या त्या सुवासिनीच्या तोंडून कुलदेवतेचं नाव येतं अथवा काहीतरी मार्गदर्शन मिळेल. अशाने कुलदेवीपर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा होईल. दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत राहावं किंवा त्या सिद्धकुंजिका मंत्र देखील तुम्ही दर मंगळवारी म्हणल्याने रात्री झोपेत कुलदेवीची अनुभूती होते किंवा कुलदेवीपर्यंत पोचण्याचा मार्ग सापडतो. घरात सुवासिनी स्त्रीने कुलदेवीच्या नावाने घट ठेवावा. दर गुरुवारी वेणी घालून घटाची पूजा करावी. असे केल्याने त्या स्त्रीला दुसऱ्या सुवासिनी स्त्रीकडून कुलदेवतेबद्दल माहिती मिळते.
अथवा तिला रात्री झोपेत हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू, मोठे मंगळसूत्र घातलेली ओळखीची सुवासिनी स्त्री येऊन तिला कुलदेवीबद्दल माहिती सांगते. वरीलप्रमाणे कोणतेच उपाय काम करत नसतील तर वर्षातून एकदा केव्हाही मंगळवारी एका ताटात ओटी, खण, नारळ, हळद, कुंकू, अक्षदा घेऊन देवाऱ्यातील देवासमोर ठेवावं. म्हणावं, हे माझे आई कुलदेवी, तू जिथे असशील तर तुझ्या लेकीने ही जी ओटी ठेवली आहे ती मान्य करून घे. आम्हा पोराबाळांना सुखी ठेव. तुझ्यापर्यंत पोचवण्याचा मार्ग काय आहे तो मार्ग तू आम्हाला दाखव. नंतर तुमच्या घरातील आई किंवा सासू किंवा अशी स्त्री जी तुमची सखी आहे, जी तुम्हाला मदत करते अथवा तुमचे मार्गदर्शन करते, अशा स्त्रीची ओटी भरावी. ज्यांना कुलदैवत, ग्रामदैवत, मूळदैवत, मूळ पुरुष, काळपुरुष हे माहीत असल्यास त्यांनी सर्व काही एका डायरीमध्ये लिहून ठेवावं. त्यामध्ये कुलदेवीचं नाव, स्थळ, मूळ पीठ लिहून ठेवावं. पुढच्या पिढीपर्यंत ती माहिती पोचवावी. मुलांच्या ही डायरी सुनेला तिच्या सासरांच्या सुखासाठी सोपवावी, जेणेकरून त्यांना कुलदैवतांचं शोधाखातर कोणासमोरही हात पसरावे लागणार नाहीत. आपण या माहितीच्या द्वारे कुलदेवाचा शोध घ्यावा आणि त्यांची कृपादृष्टी आपणावर प्राप्त करून घ्यावी. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.